ट्रान्सजेंडर म्हणजे नक्की काय असतं? जी व्यक्ती जन्मता एका वेगळ्या जेंडरमध्ये जन्मते आणि डॉक्टरांनी वेगळा टॅग दिलेला असतो, पण त्या व्यक्तीला स्वतःचं जेंडर ते मान्य नसतं, अशा व्यक्तीला आपण ट्रान्सजेंडर म्हणू शकतो. म्हणजे 9वी-10वीत असताना मला थोडं रिअलाइज व्हायचं, पण तेव्हा असं वाटायचं की आपण गे आहोत. मिडल क्लास लोकांची किंवा आपली एक टिपिकल विचारसरणी काय असते आपल्या घरात, की एखाद्या मुलाला जर आपल्याला सुधारवायचं आहे तर आपण काय करतो, त्याला इकॉनॉमिकली सपोर्ट करणं सोडून देतो. हाच विचार माझ्या आई वडिलांचा होता आणि त्यांनी सगळा सपोर्ट काढून दिला. बेगिंग केली मी 1.5-2 वर्ष. मग एक दिवस विचार केला की तेव्हा बेगिंग करता करता काही कारणांमुळे मी सेक्स वर्क मध्ये पण गेले. सेक्स वर्क पण करायचे तेव्हा. ढोल ताशा पथक ही आपल्या पुण्याची परंपरा आहे आणि एक कला आहे. आपण ती कला जर समाजासमोर सादर करत आहोत आणि एक परंपरा घेऊन जर आपण समाजामध्ये उभे राहिलो तर आपलं अस्तित्व लवकर स्वीकारलं जाईल. पथकाचं नाव ठेवायचं काय, हा तो एक प्रश्न होता. तिकडे येणारच होतो मी. मग एक दिवस रील बघत असताना मला ते महाभारताचं शिखंडीचं ते हे दिसलं. मग म्हटलं आपण शिखंडी नाव का नाही ठेवू शकत. ट्रान्सजेंडर्स मध्ये अनेक सेक्शुअल पार्टनर्स असतात, कारण एखादा व्यक्ती कायम स्वरूपी एक पार्टनर म्हणून राहत नाही. त्यामुळे HIV असू दे किंवा बाकी जे आपण जे सेक्शुअल डिसीजेस म्हणू शकतो तर ते होण्याचं जास्त धोका असतो. मग तुम्ही ज्या सर्जरीज करता तर त्याचा साधारण खर्च किती असतो? मिनिमम 5 ते 10 लाख रुपये तरी खर्च जातो जर तुम्हाला फुल ट्रान्झिशन करायचं आहे तर. तुमचं जे पेनिस असतं त्याचं तुम्हाला नंतर ऑपरेशन करून वजायना इम्प्लांट केली जाते. लोकांकडून अपेक्षा इतक्याच आहेत की 4 लोकांमध्ये तुम्ही आमचं देव म्हणून पाया पडताना, पण एक मनुष्य म्हणून तरी तुम्ही स्वीकार करा. देव म्हणून पाया नाही पडले तरी चालेल, पण एक मनुष्य म्हणून स्वीकार करा. सेक्स वर्कर्स एका दिवसात किती कमवतात? नमस्कार मनस्वी मॅम, स्वागत आहे तुमचं द HCF स्टुडिओमध्ये. कसं वाटतंय मॅम? नमस्कार. आज तुम्ही मला इथे तुमच्या पॉडकास्ट चॅनलमध्ये बोलवलं, त्यासाठी पहिला तर धन्यवाद. आणि ट्रान्सजेंडर हा एक असा विषय आहे ज्याबद्दल अनेक लोक बोलणं टाळतात. लोकांना जास्त त्याबद्दल माहिती नाही आहे किंवा ट्रान्सजेंडर समुदायाबद्दल अनेक मिसकन्सेप्शन्स आहेत. तर मला असं वाटतं की या यूट्यूब चॅनलमुळे अनेक लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि ज्यांचे मिसकन्सेप्शन्स आहेत ते दूर होतील. ओके मॅम. माझ्या मनात खूप सारे प्रश्न आहे आणि मला फार आधीपासून इच्छा होती की एक ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबत काहीतरी गप्पा मारायच्या होत्या, एक त्यांच्या मनातलं जाणून घ्यायचं होतं आणि ते आज तुमच्यामुळे ते शक्य होणार आहे. धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. मॅम, पहिलाच प्रश्न असा आहे की ट्रान्सजेंडर म्हणजे नक्की काय असतं? ट्रान्सजेंडर म्हणजे आता आपण त्या शब्दामध्येच त्याचा अर्थ शोधू शकतो. ट्रान्स म्हणजे जे ज्यांचा जन्म एक वेगळ्या शरीरामध्ये झालेला असतो किंवा वेगळ्या आपण जेंडर म्हणू शकतो, पण त्यांच्या भावना, त्यांचं मन जे असतं किंवा त्यांना आतून जे वाटत असतं ती फिलिंग वेगळी असते. आणि मग त्यासाठी मग नंतर ते ट्रान्झिशन करतात. आजकाल तर भरपूर अनेक सर्जरीज वगैरे आलेल्या आहेत, पण आधी आपण फक्त त्यांना किन्नर समुदायात मोडायचो, पण आता अनेक वेगवेगळे त्यामध्ये सेक्शुअलिटीज असू देत, जेंडर असू देत, असे आलेले आहेत. कारण ट्रान्स मेन आहेत, ट्रान्स वुमेन आहेत. आधी फक्त जे ह्या अशा गोष्टी लोकांना वाटायचे की बाबा ही व्यक्ती अशीच आहे, तर तेव्हा ते फक्त त्यांना हिजडा किंवा किन्नर समुदायामध्येच मोडायचे. पण आता तसं नाहीये. अनेक वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये आता आलेल्या आहेत. तर त्यामुळे जी व्यक्ती जन्मता एका वेगळ्या जेंडरमध्ये जन्मते आणि डॉक्टरांनी वेगळा टॅग दिलेला असतो, पण त्या व्यक्तीला स्वतःचं जेंडर ते मान्य नसतं, अशा व्यक्तीला आपण ट्रान्सजेंडर म्हणू शकतो. ओके. आणि मग तुम्हाला कधी असं वाटलं की तुम्ही पण एक ट्रान्सजेंडर आहात? ऍक्च्युअल मध्ये तसं आपण बघायला गेलं तर त्याचा काही ठराविक वेळ काळ नसतो. आणि माझ्या केसमध्ये असं झालं की आपण जेव्हा प्युबर्टी हिट करतो त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं रिअलाइज व्हायला लागतात सगळ्या गोष्टी. आणि म्हणजे 9वी-10वीत असताना मला थोडं रिअलाइज व्हायचं, पण तेव्हा असं वाटायचं की आपण गे आहोत. पण नंतर माझ्या टाइमला तरी गुगल होतं, त्यामुळे मी गुगलवरती सर्च करायचे की असं का होतं, म्हणजे मला असं मुलींसारखं राहणं किंवा मुलींसारखं वागणं, अशा फिलिंग्स का येतात.
मग गुगलवरती सर्च करायला लागले. मग सगळं मला LGBTQI समुदायाबाबत माहिती पडली आणि नुकतंच माझी 12वी वगैरे माझ्या होमटाऊनमध्ये सांगलीमध्येच झाली होती आणि फर्दर स्टडीजसाठी मी पुण्यामध्ये शिफ्ट झाले होते. तर मग इकडे आल्यावरती LGBTQI समुदायाचे इव्हेंट्स असतात किंवा गॅदरिंग्स असतात. अशा ठिकाणी जाऊन लोकांशी भेटणं. मग तिथून मला तो प्रवास सुरू झाला, की मी स्वतःला शोधत होते तेव्हा, की मी काय आहे? तर हा जो प्रश्न होता त्याच्यासाठी मग जेव्हा लोकांना भेटायचे, अनेक गोष्टी किंवा अनेक सेक्शुअलिटी, जेंडरबाबत माहिती मिळायची. मग मी स्वतःला तिथे ठरवायचे, की मी इथे बसते का? मी इथे फिट होते का? तिथे फिट होते का? असं करता-करता एक दिवस माझे जे आत्ता गुरु आहेत कादंबरी, तर त्या मला एका इव्हेंटमध्ये भेटल्या आणि त्यांना जेव्हा मी पहिलं बघितलं तेव्हा मला वाटलं, की मला असंच राहायचंय. ओके. आणि तसं राहण्यासाठी काय करावं लागेल? ह्या सगळ्या गोष्टींवरती मग मी स्टडी चालू केला आणि मग कळायला लागलं, की आपण एक ट्रान्सजेंडर आहोत आणि मग मी ट्रान्सजेंडर आहे हे जेव्हा मला कळालं, मग कळालं, की किन्नर समुदाय असतो किंवा हिजडा कल्चर असतं आपलं आणि त्यामध्ये गुरु-शिष्य परंपरा असते. तर त्या गुरु-शिष्य परंपरेमध्ये मग मी जोडले गेले. मग माझे गुरु झाले आणि मग तिथून जो प्रवास सुरू झाला तो आज आता तुम्ही पाहतच आहात. आणि घरी काय रिएक्शन होती मग? सर माझे आई-वडील तर दोघेही शिक्षक होते. आत्ता रिटायर झालेले आहेत. भाऊ माझा इंजिनिअर आहे आणि आत्ता बिझनेस सांभाळतो. सर्वात पहिला तर मी माझ्या भावाला फोन केला होता. कारण आई-वडिलांना सांगायला खूप भीती वाटत होती, की कसं सांगायचं? त्यांचं काय रिएक्शन असेल? आणि सांगलीसारख्या ठिकाणी अजून इतकं ब्रॉड माइंड नाहीये, की ते बरोबर. एक्सेप्ट करू शकतात. त्यामुळे मी भावाला सांगितलं. मला वाटलं, की तो माझ्यापेक्षा थोडासा मोठा आहे, तर तो तरी या गोष्टींना समजून घेईल. पण आपण जसं म्हणतो ना, की एखादी व्यक्ती एखाद्या फील्डचा जेव्हा अभ्यास करते, त्याला त्याच फील्डबाबत माहिती असते. आपण दुसऱ्या फील्डचं त्याला जर एक्झाम द्यायला लावली, तर तो देऊ शकत नाही. तसंच माझा भाऊ तरी स्ट्रेट होता आणि आहे आणि एक पुरुष आहे. त्यामुळे त्याला त्या ट्रान्सजेंडर किंवा LGBTQI कम्युनिटीबाबत त्यांनी कधी नॉलेज घेतलंच नव्हता. त्याचं रिएक्शन असं होतं, की आपण डॉक्टरांकडे जाऊया, त्याचे ट्रीटमेंट होतात, हे होतात. मी त्या दिवशी जो फोन कट केला, आजपर्यंत आम्ही या टॉपिकवरती कधीच बोललेलो नाहीयेत, कधीच. आता माहितीये घरी सगळ्यांना सगळं, पण तेव्हा आमचं तो बोलणं, तो अबोला जो धरला होता, तो आजपर्यंत आम्ही या टॉपिकपर्यंत कधी आलोच नाही परत. आणि मग थोडे दिवस गेले. मग आई-वडिलांना आता सांगायचं असं ठरलं. आई-वडिलांना मी जेव्हा सांगितलं, की असं-असं आहे आणि मला असं वाटतं, की मी एक ट्रान्सजेंडर आहे आणि मला सर्जरीज करायच्या आहेत. मला एका मुलीसारखं आयुष्य जगायचं आहे. तर त्यांचं रिएक्शन होतं, की हे असं नसतं, हे सगळं चुकीचं आहे. फक्त विचार असतात माणसाचे किंवा एक फेज असतो तो. मग मी त्यांना सांगितलं, की मला काउन्सिलिंगची गरज नाही आहे. तुम्ही एक काम करा, की तुम्हीच आपले जे फॅमिली डॉक्टर वगैरे आहेत त्यांच्याकडे जाऊन काउन्सिलिंग सेशन्स घ्या आणि ट्रान्सजेंडर काय असतं, काय असतं आणि असं का होतं हे थोडंसं तुम्ही माहिती घ्या. मग तेव्हा मग त्यांनी माझ्याशी बोलणं बंद केलं आणि अच्छा. नुकतंच तेव्हा माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं होतं फॅशन डिझायनिंगमध्ये आणि जॉब नव्हता, इकॉनॉमिकली स्टेबल नव्हते. घरच्यांचा सपोर्ट होता आणि तो सपोर्ट सगळा त्यांनी तेव्हा काढून घेतला. आणि मग आपले मिडल क्लास लोकांची किंवा आपली एक टिपिकल विचारसरणी काय असते आपल्या घरात, की एखाद्या मुलाला जर आपल्याला सुधरवायचं आहे, तर आपण काय करतो, त्याला इकॉनॉमिकली सपोर्ट करणं सोडून देतो. सगळ्या गोष्टींमध्ये त्याचं इन्व्हॉल्वमेंट काढून घेतो. मग आपल्याला वाटतं, की तो मुलगा असेल कसंही असू दे, तो सुधरेल, मग तो व्यवस्थित वागायला लागेल. हाच विचार माझ्या आई-वडिलांचा होता आणि त्यांनी सगळा सपोर्ट काढून घेतला. मग तिथून माझा स्ट्रगल चालू झाला. ॲक्चुअल स्ट्रगल जो म्हणता येईल तो तिथून सुरू झाला आणि मी नुकताच हिजरा कल्चरमध्ये जुडले होते. किती वर्षांचे होते तुम्ही तेव्हा? तेव्हा मी काहीतरी 19-20 वर्षाचे असेल. बरं. आणि हिजरा कल्चरशी जोडले होते. मग आता काय करायचं, स्वतःला तरी सांभाळावं लागणार, जगायचं तर आहे. मग करायचं काय म्हणून मी आयुष्यात आजपर्यंत कधी बेगिंग नव्हती केली. मी तेव्हा बेगिंग केली, दुकान मागायला जायचे. पहिल्या दिवसाचा अनुभव मला आज पण आठवतो. कारण आयुष्यात कोणासमोर कधी हात पसरलाच नव्हता. आई-वडिलांनी मला कधीच कुठल्या गोष्टीची कमी केली नव्हती. फक्त मी माझं जेंडर ओपन केलं म्हणून त्यांनी मला एक्सेप्ट करायचं सोडून दिलं. तर पहिल्या दिवशी मी माझ्या एका फ्रेंड सोबत गेले होते मागायला दुकानात. तर ती समोर होती आणि मी 4 पावलं मागे थांबले होते. कारण मला ते लाज वाटत होती कुठेतरी, बरोबर. की आपल्याला ₹2 आणि ₹5 साठी भीक मागावी लागते. तर त्याच्यानंतर बेगिंग केली मी 1.5-2 वर्ष. मग एक दिवस विचार केला, की
तेव्हा बेगिंग करता करता काही कारणांमुळे मी सेक्स वर्क मध्ये पण गेले, सेक्स वर्क पण करायचे तेव्हा. आणि एक 1.5-2 वर्ष ह्या सगळा फेज तो सुरू होता. आणि मग विचार करत होते की मी एवढं शिक्षण केलंय, सगळं केलंय, आणि मी बेगिंग आणि सेक्स वर्क करण्यासाठी एवढं शिकलीये का? किंवा माझ्या घरची परिस्थिती असू दे, किंवा घरचे आई वडील एवढे शिकलेले आहेत, त्यांचा तरी विचार केला पाहिजे. मी स्वतःला स्वतःच्या पायावरती स्टँड केलं पाहिजे. हा विचार एक दिवस माझ्या मनात आला. त्याच्यानंतर मी जॉब शोधायला सुरू केले. तर एकतर ट्रान्सजेंडर असल्यामुळे लवकर मला कुठे जॉब मिळत नव्हता. आणि मग काही NGO सोबत मी कॉन्टॅक्ट केला. मग NGOच्या थ्रू मला एक जॉब मिळाला. आणि मी एक नामांकित कंपनीत, आपल्या इथे बिझनेस बे आहे येरवाडामध्ये, तिथे जॉबला होते. तिथे जॉब केले तर ऑन फ्लोअर तिथे खूप डिस्क्रिमिनेशन व्हायचं. पण असं होतं की बेगिंग आणि सेक्स वर्क पेक्षा तरी ऍटलिस्ट हे बरं आहे. म्हणून मी ते सहन केलं 1.5-2 वर्ष. लोक जेवायला सोबत बसायचे नाहीत, फक्त काम असेल तर तेवढंच बोलायचे, किंवा सोबत कोण जास्त फ्रेंडली राहायचं नाही. मग मी म्हटलं ठीक आहे. मग 1.5-2 वर्ष, पण एक दिवस ते डोक्याच्या वरती पाणी गेल्यासारखं झालं, म्हणून मी तो जॉब क्विट केला. आता जॉब क्विट केल्यानंतर करायचं काय? मग माझ्या एका फ्रेंडनी मला एका NGO मध्ये घेऊन गेला. तर तिथे म्हणजे ते NGO पण आत्ता तो माझा फ्रेंड आहे ज्याचा NGO आहे, पण तेव्हा मी ओळखत नव्हते. तर त्यांच्या NGO मध्ये गेले. ते LGBTQI समुदायाला बिझनेस ट्रेनिंग देतात, EDP ट्रेनिंग. तर EDP ट्रेनिंग देतात, आणि सीड फंड म्हणून काही तुम्हाला अमाऊंट दिली जाते. मग तिथून तुम्ही तुमचा एखादा छोटासा बिझनेस सुरू करू शकता. आणि फॅशन डिझायनिंग केले म्हणजे मला ते ऑलरेडी बिझनेस करायचाच होता, पण माझ्याकडे तेव्हा काहीच साधन नव्हतं किंवा सपोर्ट नव्हता कुठल्याच गोष्टींचा. त्यामुळे मी बेगिंग सेक्स वर्क मध्ये गेले. मग त्याच्यानंतर जॉब मध्ये आले. पण आता एक मार्ग दिसला, म्हणून मी म्हटलं आपण हा प्रयत्न करून बघूयात, की आपल्याला बिझनेस करायचंच आहे तर एक ट्राय करूयात. म्हणून मी ट्रेनिंग घेतलं. त्याच्यानंतर नुकतंच तेव्हा दिवाळी होती. मग दिवाळीत आता करायचं काय, म्हणून फटाक्यांचा स्टॉल लावला. आणि पुण्यामध्ये मग पहिला ट्रान्सजेंडर व्यक्तीचा फटाक्याचा स्टॉल आपण लावला तिथे. मग तो बिझनेस थोडा व्यवस्थित चालला. मग एक कॉन्फिडन्स पण बिल्ड झाला की आपण करू शकतो. मग त्यानंतर मी रत्नागिरीला काहीतरी कामासाठी गेले होते. मग आणि तेव्हा आंब्याचा सीझन होता. आणि मग तेव्हा तिकडून मी एक 100 बॉक्स आंबे घेऊन आले, ते इकडे सेल केले. मग असं करत करत सीझनल बिझनेस करत राहिले होते. मग 1 वर्ष 1.5 वर्ष मी सीझनल बिझनेस करायचे, काही छोटा मोठा इकडे तिकडे, आणि अनेक MNCs मध्ये स्टॉल लावायचं. असं करत 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 मग भीमथडी होती. आपल्याला तर सगळ्यांना भीमथडी माहितीच आहे की आपल्या पुण्यामध्ये खूप मोठी असते. आणि भीमथडीमध्ये आपली एक संस्था आहे गणेश पेठमध्ये, मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट. तर त्यांना दरवर्षी एक स्टॉल दिला जातो ट्रान्सजेंडरसाठी. मग तेव्हा माझे गुरु जे आहेत ते मंगलमुखी चे सदस्य आहेत. तर त्यांनी मला सांगितलं की तू यावेळेस स्टॉल लाव तिथे. आता स्टॉल लाव, मग काय प्रोडक्ट ठेवायचं हा विचार चालला होता. आणि माझा फ्रेंड आणि मी सोबत मिळून बिझनेस करणार होतो तेव्हा. मग त्याच्या एका फ्रेंडचा नर्सरी होती तळेगावला, आणि त्याच्याकडे आयुर्वेदिक प्लांट्स होते. मग आता म्हटलं की हे काहीतरी युनिक वाटतंय, आणि आपण नॉर्मल नर्सरीज मध्ये जातो तर आपल्याला आयुर्वेदिक प्लांट्स लवकर मिळत नाहीत, आणि अनेक लोकांना हवे असतात, आणि ऑनलाईन वगैरे आपण सर्च करतो पण खूप महाग असतात. मग म्हटलं आपण आयुर्वेदिक प्लांट्सचा बिझनेस करायचा. मग भीमथडीला आपण आयुर्वेदिक प्लांट्सचा स्टॉल लावला. आणि मग तिथं अनेक ब्लॉगर्स आले होते, अनेक युट्यूब चॅनलवाले आले होते. त्यांनी सगळं शूट करून सगळीकडे टाकलं होतं की हा एक युनिक बिझनेस एक ट्रान्सजेंडर व्यक्ती चालवती. मग पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते फेमस झालं. मला ऑनलाईन ऑर्डर्स यायच्या. मग 6-7 महिने तो व्यवस्थित बिझनेस चालला. आणि नंतर मग ज्याच्याकडून मी माल घ्यायचं त्याचं रिनोव्हेशनचं काम चालू झालं. त्यामुळे ते थोडंसं आम्हाला तो बिझनेस बंद करावा लागला. आणि मग तेव्हा नुकताच बिझनेस बंद झाला होता, आणि करायचं काय हा आमचा विचार चालू होता. आणि एक फोन कॉल आला नांदेडवरून आम्हाला की पुण्यामध्ये तुम्ही ट्रान्सजेंडरचं ढोल ताशा पथक सुरू कराल का? अच्छा. तर आणि तुमचा तो पथक घेऊन तुम्ही नांदेडला याल का? आणि मागच्या जुलैची गोष्ट आहे ही, 1 जुलैची काहीतरी गोष्ट आहे. मग मी होते, माझे गुरु होते, आणि प्रवीण म्हणून एक आहेत ते होते, आणि प्रितेश, असे 4 लोकांचे. प्रितेश कांबळे. हा. तर आम्ही चौघांनी मीटिंग केली की आपण असं काहीतरी करू शकतो का. मग तिथून
मीटिंग चालू झाली, मग करायचं कसं, कारण पथकाबद्दल आपल्याला कधी अनुभवच नव्हता आणि कधी आजपर्यंत आम्ही ट्राय केलं नव्हतं. अनेक वेळा लक्ष्मी रोडला आम्ही जायचो, बघायचो की बाबा आपल्याला ढोल ताशा पथक बघायचो आणि वाटायचं की आपल्यालाही वादन करायचंय, पण ती मनामध्ये एक भीती होती, एक दडपण होतं की आपल्याला ते घेतील का, किंवा तिथे भेदभाव होईल का, आपल्याला त्यांच्यासारखं समान वागणूक मिळेल का, हसतील का मुलं, चिडवतील का, ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना कधी ती हिंमत झालीच नाही की आपण पथकामध्ये जावं किंवा वादन करावं. मग आणि हा चान्स आता मिळाला होता, म्हटलं आपण प्रयत्न करूयात. मग प्रयत्न करूयात म्हटल्यावरती मग सुरुवात झाली की कसं करायचं, काय करायचं. मग लोकांना पहिला जमव आणि सगळ्यात मोठा टास्क जो होता तो म्हणजे माझ्या लोकांना एकत्रित आणणं. कारण माझ्या समाजाचा आपण जर विचार केला तर ते लोकांसमोर जायला घाबरतात. बरं. आणि समाजामध्ये जेव्हाही ते समोर येतात तेव्हा लोक त्यांच्यावरती हसतात, हिजडा, छक्का किंवा अशा गोष्टींचा किंवा अशा शब्दांचा वापर केला जातो. आणि त्यांच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन पण समाजाचा वेगळा आहे की हे लोक असेच असतात बाबा, हे लोक टाळ्याच वाजवतात, हे लोक रात्री सेक्स वर्क करतात. हा जो लोकांचा किंवा समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन आहे ना, तर त्यामुळे माझे लोकही समोर यायला घाबरत होते. सर्वप्रथम त्यांचं ब्रेन वॉश करावं लागलं की आपल्याकडे एक युनिक गोष्ट आलेली आहे आणि आपण ते करू शकतो. कारण एखादी नवीन गोष्ट आपण घेऊन जेव्हा समाजामध्ये उतरतो ना, तेव्हा एक्सेप्टन्स लवकर मिळत नाही. पण ढोल ताशा पथक ही आपल्या पुण्याची परंपरा आहे आणि एक कला आहे. आपण ती कला जर समाजासमोर सादर करत आहोत आणि एक परंपरा घेऊन जर आपण समाजामध्ये उभे राहिलो तर आपलं अस्तित्व लवकर स्वीकारलं जाईल, हा विचार तेव्हा आपल्या डोक्यामध्ये चालू होता. मग अनेक लोकांना समजवून किंवा आपले जे एकसारखे विचाराचे लोक होते ते एकत्रित आले. मग असं करत करत तेव्हा 30 लोकांचा ग्रुप जमला. म्हटलं आता सुरुवात तर आहे, 30 लोकांपासून आपण सुरू करूया. आणि मग लोक तरी जमली. मग बाकी सगळ्या गोष्टी मॅनेज कशा करायच्या. मग दीपक भाऊ मानकर होते, त्यांच्याकडे आम्ही गेलो. मग त्यांनी नाद ब्रह्माचे अतुल बेहरे सर आहेत, त्यांना फोन केला आणि त्यांना तिथं बोलवून घेतलं. आणि योगायोग असा होता की 1.5 वर्षापूर्वी अतुल बेहरे सरांच्या डोक्यात एकदा हा विचार आला होता की ट्रान्सजेंडर सोबत आपण पथक सुरू करावं. कारण नाद ब्रह्मा जे आहे ते अनेक युनिक वेगवेगळे कॉन्सेप्ट वरती काम करत असतं. काही जेलच्या कैद्यांसोबत त्यांनी काम केलंय, परत पोलिसांसोबत, असं त्यांचे पथक त्यांनी दरवर्षी एक वेगवेगळा प्रोजेक्ट केलेला आहे. आणि एक दिवस त्यांना मार्केट यार्डमध्ये एक ट्रान्सजेंडर व्यक्ती मागताना दिसली, तेव्हा सरांच्या डोक्यात तो विचार होताच, पण त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट नव्हता किंवा काही साधन नव्हतं तेव्हा, त्यामुळे तो काय त्यांचा अस्तित्वात आला नाही. आणि नेमकं दीपक भाऊंनी त्यांनाच बोलवलं. ते तुरंत ते लगेच तयार झाले की बाबा चालेल, मला करता येईल, मी करेल म्हणून. मग तिथून प्रॅक्टिस सुरू झाली. मग सगळ्या गोष्टींचं हे सुरू तिथून प्रॅक्टिस सुरू झाली. आणि मग पहिला दिवस ढोल बघितला, तर ढोल उचलू शकतो का आपण, हा प्रश्न. कारण ते कधी वाजवलंच नाही, कधी ढोल बांधलाच नव्हता कमरेला. मग ते ताशाची जेव्हा काड्या पडतात तेवढ्या फास्ट आपला हात चालेल का, हे सगळे प्रश्न पहिल्या दिवशी होते. मग दुसरा दिवस, तिसरा, असं करत करत शिकत गेलो. कारण नाद ब्रह्मामध्ये जे आम्हाला शिकवायला तिथली मुलं होते ते खूप म्हणजे समजूतदार होते किंवा ते खूप छान प्रकारे शिकवायचे. आणि अतुल सरांनी डे 1लाच त्यांना सांगितलं होतं की ह्या लोकांना जर तुम्ही काही त्रास दिला किंवा चिडवलात तर तुम्हाला तुमच्यावरती खूप स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली जाईल. त्यामुळे तेही आपल्यासारखेच आहेत आणि तुम्हाला त्यांना व्यवस्थित एक सोबत घेऊन पुढे जायचंय आणि ट्रेन करायचंय. तर त्यामुळे तिथे आम्हाला खूप छान वागणूक मिळाली. कधी इतके म्हणजे आम्ही दिवस तिथे 1.5-2 महिना प्रॅक्टिसला रोज जायचो मार्केट यार्डला. एकाही व्यक्तीने आम्हाला कधी त्रास दिला नाही किंवा चिडवलं नाही किंवा हसलं नाही. सगळे आम्हाला त्यांच्यातलेच समजून शिकवायचे. आणि मग तो तिथून सुरू झाला. आता प्रॅक्टिस झाली, सगळं झालं, तर ढोल कुठे आहेत स्वतःचे. आणि 2 दिवसानंतर तर गणपती बसणार आहेत आणि ढोल नाहीये आपले स्वतःचे, ताशा नाहीयेत, पथक सुरू झालं, पथकाचं नाव ठेवायचं काय, हा तो एक प्रश्न होता. तिकडे येणारच होतो मी. तर पथकाचं नाव ठेवायचं काय, ही चर्चा 8 दिवस चालली होती आमच्या चौघांमध्ये. तर मी त्यांना म्हटलं की एक नाव असं असलं पाहिजे की
ऐकलं ऐकलं कळायला पाहिजे की हे ट्रान्सजेंडरचं Community पथक आहे किंवा represent. तृतीयपंथीयांचं पथक आहे. आणि आजकाल आपण तृतीयपंथी हा शब्द वापरत नाही, कारण पारलिंगी शब्द हा त्याला आपण वापरतो. काय अर्थ आहे त्याचा? तृतीयपंथी हा शब्द जेव्हा गव्हर्नमेंटनी दिला होता, तेव्हा मग वाद निर्माण झाला की प्रथम कोण, द्वितीय कोण आणि तृतीय कोण. अच्छा. मग त्यामुळे तो शब्द बदलून पारलिंगी, म्हणजे ट्रान्सजेंडरसाठी तो पारलिंगी हा शब्द आपण मराठीमध्ये वापरतो. तर मी म्हणलं की पारलिंगी समुदायाचं आहे हे कळायला पाहिजे, म्हणून करायचं काय, अनेक नावं सुचवली, नावं शोधली. मग एक दिवस रील बघत असताना मला ते महाभारताचं शिखंडीचं ते हे दिसलं. मग म्हटलं आपण शिखंडी नाव का नाही ठेवू शकत, कारण शिखंडी बघितलं तर महाभारतातील पहिला ट्रान्समॅन राजा होता, ट्रान्समॅन होता तो. कारण देवी अंबाचा तो पुनर्जन्म होता आणि भीष्म पितामह जे होते त्यांचा वध करण्यासाठी तो पुनर्जन्म झाला होता. आणि दुसऱ्या जन्मात सुद्धा मुलीचाच जन्म झाला ते. मग महाभारताच्या युद्धभूमीवरती एक स्त्री युद्ध करू शकत नव्हती तेव्हा. त्यामुळे आणि लहानपणापासून तिच्या वडिलांनी तिला एका पुरुषासारखंच वागवलं होतं आणि एक योद्धा बनण्यासाठी जे काही तिला ट्रेनिंग द्यावं लागतं ते सगळं ट्रेनिंग दिलं होतं. आणि ज्या दिवशी तो युद्ध करण्याचा दिवस होता, तर एका दिवसासाठी ती स्त्रीचं पुरुष झाली होती, तिला वरदान मिळालं होतं. त्यामुळे ती ट्रान्समॅन राजा होती. आयुष्य तिनं पूर्ण स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष केला होता, परत युद्ध केलं, त्याच्यानंतर ती एक राजाचं आयुष्य जगली. पण एवढं सगळं असताना मग आपलंही आयुष्य तसंच आहे, आपलंही अजून आपण स्वतःच्या अस्तित्वाचा संघर्ष आपला चालूच आहे, रोज लढत आहोत, छोट्या छोट्या मूलभूत गरजांसाठी लढत आहोत. भलेही लोकांना वाटत असेल की यांचं आयुष्य खूप चांगलं आहे, सगळं मिळतं, पण तरी सुद्धा जो संघर्ष आपण करत आहोत तो शिखंडीने केला होता. आणि त्या विचाराने आपण शिखंडी हे नाव तिथे ठरवलं आणि मग शिखंडी हे नाव फिक्स झालं. मग पथक तर सुरू झालंय, नाव झालंय, प्रॅक्टिस झाली, ढोल ताशा काहीच नव्हते. मग दत्ताभाऊ जे आहेत आपले, दत्ताभाऊ सगरे, त्यांच्या थ्रू आपण पुनीत सरांकडे गेलो. पुनीत बालन सरांनी एका दिवसात आपल्याला ढोल आणि ताशा अरेंज करून दिले नवीन. आणि ते कधी पहिला गणपती बसणार त्या दिवशी सकाळी 7 वाजता माझ्या हातात ढोल होते. तर देवाचीच इच्छा होती म्हणायचं की हे एवढा संघर्ष करून एवढंच, म्हणजे सुरुवात तर लोकांना जमवण्यापासून झाली, मग प्रॅक्टिस करण्यापासून होईल का नाही ह्या सगळ्या संघर्षातून, ह्या सगळ्या विचारातून सुरू झालं. आणि ते शेवटी पहिल्या दिवशी लक्ष्मी रोडला शिखंडीने वादन केलं. बरं, मग लोकांचा प्रतिसाद कसा होता? लोकांचा प्रतिसाद तरी खूप चांगला होता. कसं असतं, समाजामध्ये दोन्ही प्रकारचे लोक असतात, चांगलेही असतात आणि वाईटही असतात. तर मी म्हणेल 90% लोकांनी एक्सेप्ट केलं होतं. 90%, 10% लोक होते जे हसत होते, ज्यांनी ट्रोल केला असेल, सगळ्या गोष्टी झाल्या. पण जे मेसेज समाजापर्यंत पोचवायचा होता की बाबा आम्हीही या समाजाचा भाग आहोत, आम्हीही या समाजाचे घटक आहोत आणि स्त्री पुरुष जे करू शकतात ते आम्हीही करू शकतो, ते लोकांपर्यंत पोचलं. आणि लोकांचा एक चांगला प्रतिसाद मिळाला की आमचे लोकही किंवा ट्रान्सजेंडर समुदायातील लोकही यावर्षी बाप्पांच्या सेवेमध्ये आहेत. तर ते एक आनंदाची गोष्ट होती तेव्हा. नंतर तुम्हाला राज्यस्तरीय पुरस्कार पण मिळाला त्याच्यावर. हो. कोणता पुरस्कार होता तो? राज्यस्तरीय पुरस्कार आपल्याला माई रमाई फाउंडेशन तर्फे मिळाला होता. आणि आपण पोलीस ग्राउंड जे आहे तिथेही एक पुरस्कार आपल्याला दिला होता. अजून आनंद प्रेम म्हणून एक आहेत जे LGBTQI साठी राज्यस्तरीय कार्यक्रम करतात. ते पूर्ण अनेक जिल्ह्यातील जे LGBTQI समुदायासाठी काम करणारे लोक आहेत त्यांना बोलवून एक कार्यक्रम केला जातो आणि तो दरवर्षी आपल्या पुण्यामध्येच असतो. तर त्यांच्यातर्फे सुद्धा आपल्याला तो पुरस्कार देण्यात आला होता. म्हणजे असे 3-4 आहेत, पण आता तेवढे नाव माझ्या सगळ्यांची लक्षात नाहीये, पण आहेत. मग तुमच्या शिखंडी पथकामध्ये कोणी नॉर्मल व्यक्ती पण वाजवू शकतो की फक्त ट्रान्सजेंडरच असतात? ओके.
तर लास्ट इयरला आपण जेव्हा सुरू केलं तेव्हा हे पारलिंगी व्यक्तींचं पथक म्हणून आपण चालू केलं होतं आणि ते भारतातील पहिलं पारलिंगी ढोल ताशा पथक होतं. हम्म. आणि त्यामध्ये क्वेअर लोक पण होते, कारण ते अजून सुद्धा त्यांच्या आयडेंटिटीमध्ये कन्फ्यूज होते की ते मेल आहेत, फिमेल आहेत की ट्रान्सजेंडर आहेत. त्यामुळे क्वेअर लोकही होते काही आपल्या पथकामध्ये. आणि जसं नालसा जजमेंट आहे की एखाद्या व्यक्तीचं फिजिकल अपिअरन्स हे ठरवू नाही शकत की तो ट्रान्सजेंडर आहे. ती व्यक्ती स्वतःचं जेंडर आयडेंटिफाय करणार. ओके. त्यामुळे तेव्हा असे भलेही ते दिसत नसतील, साडी घातलेले दिसत नसतील किंवा काही नसतील, तर असेही लोक आपल्या तेव्हा पथकामध्ये होते आणि ते स्वतःला ट्रान्सजेंडर आयडेंटिफाय करायचे. आणि ट्रान्स मेनही होते, ट्रान्स वुमेन होते, सगळेच होते तेव्हा. पण ह्या वर्षी आपण पथक हा सर्वसमावेशक केला होत आहे, कारण मला हेही दाखवायचं होतं समाजाला की आता मागच्या वर्षी स्वतःचं अस्तित्व आपण प्रूव्ह केलं, पण ह्या वर्षी हेही दाखवायचं होतं की आम्हीही 2 पावलं पुढे यायला तयार आहे, तुम्ही पण 2 पावलं आमच्याकडे पुढे या आणि आपण एकत्र हा समाज घडवूया. म्हणून आपण यावर्षी स्त्री, पुरुष किंवा पूर्ण LGBTQI समुदाय ह्या सगळ्यांसाठी आपण पथक खुला करून यावर्षी आपल्या पथकामध्ये काहीतरी 50 लोक झालेले आहेत. मागच्या वर्षी 30 होता आकडा, यावर्षी 50 आहे. तर सर्व समुदायातील आता लोक आहेत. बरं. आणि आता जे बेगिंग करतात, टाळ्या वाजवतात, तर त्यांचा तुम्ही ब्रेन वॉश नाही करत का? बेगिंग आणि सेक्स वर्क जे करतात, आता आपण त्या विषयावरती बोलण्याआधी मी एक सांगेल की हे करण्यामागचं आपण कारण कधीही जाणून घेत नाही. आपण फक्त आपल्याला दिसतं की हे लोक बेगिंग करतात, सेक्स वर्क करतात, पण कोणीही जाऊन त्या लोकांशी बोलत नाही किंवा आमच्या लोकांशी येऊन विचारत नाही की बाबा तुम्ही हे का करता. एकतरी सरकार आपल्याला प्लॅटफॉर्म्स देत नाही, आपल्याकडे अपॉर्च्युनिटीज नाही आहेत आणि जिथे मिळतात तिथे डिस्क्रिमिनेशन होतं अनेक ठिकाणी. तर एखाद्या व्यक्तीला जर काम करायचं आहे तर तिथे आजूबाजूचं सराउंडिंग पण व्यवस्थित पाहिजे, तेवढं जेंडर सेन्सिटायझेशन तिथं असणं गरजेचं आहे. त्या लोकांना LGBTQI समुदाय किंवा आपण एक ट्रान्सजेंडर व्यक्तीबाबत आता बोलत आहोत, कारण ट्रान्सजेंडर कम्युनिटीच मोस्टली बेगिंग आणि सेक्स वर्क मध्ये आहे. तर ट्रान्सजेंडर व्यक्तीबाबत त्यांना माहिती असणं गरजेचं आहे आणि ते लोकही थोडेसे तेवढे समावेशक असणे गरजेचे आहेत. आणि असं जर सराउंडिंग असेल तर कोणीही काम करेल. पण आणि सरकार फक्त पेपरवरती योजना आखतं, ऑन ग्राउंड आपल्याला काही अपॉर्च्युनिटीज मिळत नाहीत. आणि MNCs आहेत अनेक, तिथे आहेत जॉब अपॉर्च्युनिटीज, पण तिथे तुमचं एज्युकेशन पण तेवढं असणं गरजेचं आहे. आणि कारण MNCs मध्ये मोस्टली आजकाल अनेक MNCs मध्ये पॉलिसीज आहेत की तुम्हाला LGBTQI समुदायातील लोकांना भरती करायचं आहे. आता गोदरेज असू दे, गोदरेज आपल्या भारतातील अशी कंपनी आहे जी LGBTQI ला खूप सपोर्ट करते, खूप म्हणजे खूप. म्हणजे एक उदाहरण दिलं मी, असे भरपूर आहेत. तर मग तिथे तुम्हाला एज्युकेशन पण तेवढं असणं गरजेचं आहे. आणि ट्रान्सजेंडर लोकांचं काय होतं, जेव्हा त्यांना कळतं की आपण असे आहोत, तेव्हा एकतरी घरातून त्यांना काढून दिलं जातं ना. त्यांचे डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे पूर्ण असतात, कारण घरातले कधी डॉक्युमेंट्स देतात नाही देतात तेव्हा, जेव्हा घरातून काढलं जातं तेव्हा, किंवा समाज आपल्या आई वडिलांना काय बोलेल ह्या भीतीने ते स्वतःच घर सोडून जातात. हाही त्याच्या मागे हे आहे की कारण काय होतं, आपल्या आई वडिलांचे हे काय असतं, विचार काय असतात की समाज काय बोलेल, आपला मुलगा किंवा आपली मुलगी अशी आहे हे एक्सेप्ट जर आपण केलं तर 4 समाजातील लोकांना आपण काय उत्तर द्यायचं, हा त्यांच्यासमोर खूप मोठा प्रश्न असतो. आई वडिलांना त्रास होऊ नये म्हणून सुद्धा काही लोक स्वतःहून घर सोडतात. तर मग तेव्हा त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नसतात, ते सगळे प्रॉब्लेम्स होतात आणि त्यामुळे जॉब मिळत नाही आणि मग त्या सेक्स वर्क आणि बेगिंग मध्ये त्यांना जावं लागतं. पण आता आपण समाज कल्याण ऑफिस आहे पुण्यातील, त्यांच्यासोबत मिळून अनेक डॉक्युमेंट्स बनवून देण्याचं काम करत आहोत किंवा कॅम्प लावतो. त्यासाठी अनेक ट्रान्सजेंडर्सना आपण ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट, जी सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे आणि त्या अंतर्गत नंतर ज्या काही योजना निघतील किंवा भविष्यात कधी आरक्षण जर ट्रान्सजेंडर्सना मिळालं तर त्यासाठी तुमच्याकडे ते ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि ते सर्टिफिकेट बनवून द्यायचं काम असू दे, आधार कार्ड बनवून द्यायचं असू दे किंवा आधार कार्ड पॅन कार्ड चेंज करून द्यायचं असू दे,
कारण मोस्टली ट्रान्सजेंडर कम्युनिटी आपण जे म्हणतो ती मायग्रंट असते. हम्म. आणि कारण काय होतं, मी माझ्या होमटाऊन मध्ये जर राहिले तर आजूबाजूचे लोक मला ऑलरेडी ओळखतात, त्यामुळे ओळखतात. मी मेट्रो सिटीमध्ये जाणार आणि हम्म. कमवण्यासाठी तो एक साधन पण असतो. कारण गावामध्ये तेवढं कमवणं जमतच नाही जितकं आपल्याला उदरनिर्वाहासाठी लागेल. आणि एखाद्या ट्रान्सजेंडर व्यक्तीला सर्जरीज करायच्या असतात किंवा हॉर्मोनल थेरपी असते, त्या सगळ्या गोष्टींसाठी खर्च असतो. त्यामुळे ते मोस्टली मेट्रो सिटीजमध्ये जातात. तर पुणे, मुंबई असू दे, दिल्ली असू दे, अशा ठिकाणी जास्त तुम्हाला ट्रान्सजेंडर्स बघायला मिळतील. पण मॅम, त्यांना काही लोक भीतीपोटी पैसे देतात. म्हणजे जर पैसे नाही दिले तर ते काहीतरी शाप वगैरे देतील, मग त्यांचं काहीतरी वाईट होईल. असं खरंच आहे का? ह्याची सुरुवात आपण रामायणामध्ये बघू शकतो. बरं. जेव्हा प्रभू श्रीराम वनवासाला गेले होते, तेव्हा त्यांच्यासोबत पूर्ण अयोध्या नगरी तिथे नदीच्या काठावरती गेली होती. आणि तेव्हा रामाने सांगितलं होतं की स्त्री आणि पुरुष, पक्षी आणि प्राणी परत जावा. आणि जे किन्नर होते ते सगळे 14 वर्ष तिथेच राहिले, कारण त्यांना रामाने सांगितलं नव्हतं की तुम्ही परत जावं म्हणून. आणि जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांनी बघितलं किन्नर सगळे तिथेच बसले होते. आणि मग त्यांना जेव्हा विचारलं, मग ते किन्नर लोकांनी उत्तर दिलं की तुम्ही म्हटलात की स्त्री, पुरुष, पक्षी, प्राणी परत जा, मग आम्हाला तुम्ही सांगितलंच नाही. मग त्यामुळे ते तिथेच होते. मग तेव्हा आशीर्वाद त्यांनी दिला होता की इथून पुढे जे किन्नर समाज असेल तर त्यांचा शब्द खरा होईल किंवा तुमचा आशीर्वाद लागेल. तर ती जी स्टोरी आहे, तर त्याच्या आधारे आपण म्हणू शकतो की लोकांना माहिती आहे की बाबा किन्नर लोकांचा आशीर्वाद चांगला असतो किंवा त्यांचा श्राप लागतो. मग त्या विचाराने लोक घाबरतात किंवा भीती असते, असंही आहे. आणि वेदांमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर किन्नराला उपदेवतेची हे दिलेली उपाधी दिलेली आहे. देव, यक्ष, गंधर्व आणि किन्नर. मग उपदेवता म्हणजे मनुष्य जीवन किंवा मनुष्यापेक्षा वरची उपाधी आहे. मग तीही असू शकतं की बाबा त्या ह्याने घाबरतात लोक, असं काहीतरी असू शकतं. मॅम, तुमच्या बाबतीत खूप गैरसमज आहे समाजामध्ये, जसं की तुमच्या अंत्ययात्रेला काही येत नाही किंवा तुम्ही रात्रीच्या अंत्ययात्रा काढतात आणि जर कोणी ती पाहिली तर पुढचा जन्मही त्याला तसाच येतो. आणि तुमच्यातलं जेव्हा कोणीतरी जातं तेव्हा त्याला चपलेने मारतात. तर हे सगळं खरं आहे का? आधी असायचं, पण रात्रीची मयत काढण्यात मागे पण कारण होतं की तेव्हा लोक जागा देत नव्हते अंत्यविधी करण्यासाठी, किंवा समाजातील काही लोक त्रास द्यायचे किंवा करू देत नव्हते अंत्यविधी, की आमच्या जागेमध्ये नाही करायचं, म्हणून ती रात्रीची मयत तेव्हा काढली जायची. आधी ही म्हणजे लोकांच्या मनात विचार होते किंवा लोकांना असं वाटायचं की ह्यांची जर मयत बघितली, कारण रात्रीची काढली जायची, त्यामुळे ते एक त्यांच्यात विचार होता की बाबा आपण ह्यांची मयत बघितली काहीतरी वाईट होतं किंवा आपला पुनर्जन्म जो होईल तो तसाच होईल, असं ते एक चुकीचं म्हणजे मिसकन्सेप्शन आहे. असं काही होत नाही. आणि आजकाल जर आपण बघितलं तर ट्रान्सजेंडर्स असतात किंवा किन्नर लोकांची जी मयत होती ती त्यांच्या धर्माप्रमाणेच होती. जर एखादा किन्नर हिंदू असेल, म्हणजे जन्मजात हिंदू घरातील असेल, तर आपण अग्निदहन करतो, आणि जर मुस्लिम असेल तर आपण दफन करतो. तर ते काही असं काही नाहीये, ते आधी होतं. रात्रीचं काढण्यामागे ते कारण होतं की लोक जागा वगैरे द्यायची नाही, त्रास द्यायचे, म्हणून ते तसं होतं. आणि मग त्या ह्याच्यातून लोकांनी ते पसरवलं की बाबा ह्यांची मयत बघायची नसते किंवा हे असतं. आणि चप्पलने मारणं ते आपण जोगवा पिक्चर मध्ये ते बघितलं होतं, पण ते आधी प्रथा होती तशी, पण आता तसं काही करत नाही. ते कशामुळे करायचे पण? की बाबा आता हा जन्म तर तुझा गेला जसा होता तसा, पुढच्या जन्मी तरी तू स्त्री किंवा पुरुष बनून ये. कारण एखाद्या तृतीयपंथी आपण म्हणतो तर त्या व्यक्तीचं आयुष्य असं असतं की आयुष्य खूप संघर्षाचं असतं. समाजाचं सगळं रोजचं बोलणं, टोचणं, हे सगळं सहन करावं लागतं. आणि रोज कमवायला बेगिंगला जावं लागतं, सेक्स वर्क करावं लागतं, हे सगळ्या गोष्टी म्हणजे आयुष्यभर नुसता स्ट्रगलच आहे त्यामध्ये. मग तो आयुष्य न तू घेता जे लोक तुला एक्सेप्ट करतील असं तुझा जन्म व्हावा म्हणून ते करायच्या आधी. आता तसं काही करत नाही.
आणि मॅम कधी असं झालंय का तुम्ही जेव्हा बेगिंग करत होता आणि एखादा व्यक्ती तुम्हाला असं काही बोलला की ज्याच्यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल? अनेक वेळा असं व्हायचं की जा रे बाबा आगे निकल, नाही ये हे छुट्टा नाही आहे, असं तसं जेव्हा बोलायचं मग ते वाईट वाईट वाटायचं वाटतं. तेव्हा खूप. आणि कधी कधी वाटायचं मी हे सगळं का करते, पण पोटासाठी करावं लागलं आणि ते सहन केलं तेव्हा. आणि मॅम जेव्हा तुम्ही सेक्स वर्कर झालात, तेव्हा तुम्ही दोन्ही गोष्टी एकत्र करत होता का? म्हणजे सेक्स वर्क पण आणि बेगिंग पण? नाही, मग मी बेगिंग तेव्हा सोडलं होतं आणि मग सेक्स वर्कमध्ये मी जास्त दिवस नव्हते, 2-3 महिनेच होते. पण हं, त्याच्यानंतर मग मी तेही सोडलं कारण ते काम मला करायचंच नव्हतं कधी. आणि त्यामध्ये आजकाल आपण जर बघितलं तर हाय रिस्क आहे खूप. आणि ट्रान्सजेंडर्समध्ये अनेक सेक्शुअल पार्टनर्स असतात. हं, कारण एखादा व्यक्ती कायमस्वरूपी एक पार्टनर म्हणून राहत नाही. हं, त्यामुळे एच-आय-व्ही असू दे किंवा हं, बाकी जे आपण जे सेक्शुअल डिसीजेस म्हणू शकतो, तर ते होण्याचं जास्त धोका असतो. हं. त्यामुळे अनेक आपले एन-जी-ओज आहेत पुण्यामध्ये जे ट्रान्सजेंडर्सच्या हेल्थवरती पण काम करतात. आणि मॅम तुम्ही बुधवार पेठेत पण काम करत होता का? नाही, नाही. बुधवार पेठेत काम नाही केलं मी. पण बुधवार पेठमध्ये आपल्या ट्रान्सजेंडर्सची एक वेगळी गल्ली आहे. आणि मग त्यांचे ग्राहक कोण असतात? पार्टनर कोण असतात त्यांचे? समाजातील आपले जे नॉर्मल लोकं आहेत तेच तिकडे जातात आणि काही लोकं ज्यांना ट्रान्सजेंडर्स तिथे जे थांबतात ते सगळे फेमिनाईनच आहेत. हं. मग काही लोकांना तोही अनुभव घ्यायचा असतो म्हणून ते तिकडे जात असतील. मॅम किती डेंजर आहे बघा ना पण हे. म्हणजे रस्त्यावर जर किन्नर दिसला तर त्याच्याकडे तुच्छतेने बघतात. पण त्याच्याच सोबत बंद रूममध्ये सेक्स पण करतात. ते तर आहे. आपला समाजच तसा आहे. एखाद्या वेश्येला सुद्धा आपण 4 शिव्या देतो जेव्हा ती समाजामध्ये उभा राहते. पण तेच आपण बंद कमऱ्यामध्ये तिच्याकडे जातो आणि तिच्यासोबत आपण हे सगळं करतो, तेव्हा आपल्याला लाज नाही वाटत आणि तिला समाजामध्ये आपण स्वीकार करू शकत नाही एक मनुष्य म्हणून. तुम्ही काही सोशल वर्क केलंय का सेक्स वर्कर्ससाठी? सेक्स वर्कर्ससाठी आपल्याकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. जसं आरावनी आर्ट फेस्टिव्हल असतं. तिकडे ते सेक्स वर्कर्स जे ट्रान्सजेंडर्स आहेत, त्यांची पेंटिंग्स वगैरे बुधवार पेठमध्ये बनवली जातात. हं, आणि परत त्यांच्या मी मगाशी जसं सांगितलं, जसं त्यांच्या मेडिकल हेल्थसाठी काम केलं जातं. एच-आय-व्ही टेस्टिंगचे कॅम्प्स केले जातात रेग्युलरली. हं, काही लोकांना बीपी, शुगरचे त्रास आहेत, त्यांना फ्रीमध्ये मेडिकेशन्स करून देणं. हं. मोस्टली त्यांच्या मेडिकल हेल्थवरती जास्त काम केलं जातं. कारण तिथे हाय रिस्क त्यांच्या मेडिकल हेल्थवरतीच आहे. आणि आता जे काम करतात आहेत तिथे ते स्वइच्छेने करतात आहेत, तर त्यांना आपण तरी त्यातून बाहेर नाही काढू शकत. सेक्स वर्कर्स एका दिवसात किती कमवतात? डिपेंड करतं. एखादा ग्राहक ₹300 देतो, ₹500 देतो. जर आपण बुधवार पेठची गोष्ट केली तर. हं. आणि रोडवरती पण ट्रान्सजेंडर्स रात्रीचं असतात थांबलेले, तर तोच रेट असतो ₹300 ₹500. आणि बुधवार पेठमध्ये जर विचार केला तर असं असतं, की तुम्हाला मग अर्ध्यातली अर्धी कमाई जे घरवाली आहे त्यांना द्यावं लागतं. हं, ज्यांच्या घरी तुम्ही राहता, तिथे घरवाली सिस्टम आहे. जसं आपण गंगूबाई हं. पिक्चरमध्ये पण बघितलेलं आहे. तर तुम्ही जे कमवता त्याचं अर्धं त्यांनाही द्यावं लागतं. आणि पोलिसांची रेड वगैरे पडली तर तिकडे? पोलिसांची रेड वगैरे तर पडतच राहते. पण आता पोलीस आपल्याला माहिती आहेत लाच खाणारेच असतात. आणि हे सगळे जे आपण म्हणतो, की सेक्स वर्क किंवा रेड लाईट एरिया हे ऑलरेडी गव्हर्नमेंटने दिलेलेच आहे ते एरिया. आपण असं म्हणू शकतो. कारण तोच बुधवार पेठचा एरिया असू दे किंवा आपण मुंबईमध्ये कमाटीपुरा म्हणतो. तर तिकडेच रेड लाईट एरिया म्हणून त्याला घोषित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पोलीस जातात, येतात, पैसे खातात आणि सोडून देतात. मॅम बुधवार पेठेमध्ये भरपूर मुली असतात. कुणी अल्पवयीन असतात, कोणीतरी परराज्यातले आलेले असतात. तर त्यांची कोणी विचारपूस करतं का? म्हणजे तुम्हाला परत घरी जायचंय का? ह्याच्यात राहायचंय की नाही राहायचंय? असं कोणी विचारपूस करतं का? अ, बुधवार पेठमध्ये सहेली म्हणून एक संस्था हं, आहे, हं. आपल्याला माहिती हो. असेल. तर ते लोकं ह्या विषयावरती खूप काम करतात. आणि जसं तुम्ही म्हणालात, की हे लोकं तर जबरदस्ती त्यांना आणलं असेल, तर तसं नाहीये. काही 50% केसेस असे आहेत, ज्यांना लहानपणी अपहरण करून वगैरे आणलं असेल आणि इकडं विकलं असेल आणि मग ते सेक्स वर्कमध्ये त्यांना जबरदस्ती ढकललं असेल. 50% अशी लोकं आहेत, जे जॉबच्या शोधात पुण्यामध्ये येतात किंवा मुंबईमध्ये जातात. आणि त्यांना जॉब मिळत नाही किंवा काही वाईट अनुभव आले असतील जॉबमुळे, तर तेही तिथे बुधवार पेठमध्ये सेक्स वर्करचं काम करतात. घरी तरी सांगतात, की आपण जॉब करतोय म्हणून, पण लपून-छपून इकडे ते हे काम करतात. असंही आहे काही केसेस. मॅम आता जसं तुम्ही म्हणालात, की 90% ट्रान्स हे शिक्षित आहेत. पण काही-काही असे क्षेत्र आहेत, की जिथे
पालक मुलांना पाठवायला घाबरतात. जसं की ते फॅशन इंडस्ट्री असेल, मेकअप इंडस्ट्री असेल, अशा क्षेत्रांमध्ये पाठवायला घाबरतात. कारण की तिकडे जाऊन मुलं मुलींसारखे वागतात. तर हे खरं आहे का? अ, मी स्वतः फॅशन डिझायनर आहे आणि फॅशन इंडस्ट्री असू दे किंवा मेकअप इंडस्ट्री असू दे, तिथे तुम्हाला तुमच्या जेंडर किंवा सेक्शुअलिटीवरून कधीच जज नाही केलं जात. पहिली गोष्ट तरी. तिथे तुमचं काम बघितलं जातं, तुमचं टॅलेंट बघितलं जातं हं, आणि तुमचं काम चांगलं असेल तर तुम्हाला काम मिळणार. तुमचं सेक्शुअल ओरिएंटेशन काय आहे, जेंडर काय आहे, ह्याचा तिथे काही फरक नसतो आणि तिथे एक्सेप्टन्स सगळ्या लोकांना आहे. हं, जर तुमचं काम चांगलं असेल तर तुम्ही काहीही असू दे, म्हणजे हं, LGBTQI समुदायातील असू दे, जनरल पॉप्युलेशनमधून असू दे, तुम्हाला तिथे जज केलं जात नाही. म्हणून तिथे मोस्टली LGBTQI समुदायातील लोकं जातात किंवा ते फील्ड चूज करतात. हं, कारण त्यांना तिथं फ्रीली वागता येतं, राहता येतं. हं, आणि मग ते काय होतं, घरी आपण एका बर्डनमध्ये राहत असतो. आपण मी जर असते, समजा मी जर एक गे व्यक्ती आहे, तर मला घरच्या प्रेशरने मी तिथे एका मुलासारखंच राहते. थोडेसे जरी माझ्यात बायली चाळे असतील, तरी हं, ते मी घरी नाही करणार. कारण आई-वडील काहीतरी बोलतील किंवा 4 लोकं आजूबाजूचे काहीतरी बोलतील. पण जेव्हा मी तिथे जर त्या फील्डमध्ये असेल, मला हं. तिथे जसं वागायचं तसं वागता येतं. आणि ते माझं स्वतःचं जसं आहे, माझे फीलिंग्स आहेत किंवा मी जे आहे, ते मी तिथे फ्रीली राहू शकतो. मग हं, ते लोकांना असं वाटायला लागतं, की तिथे गेल्यावरती असं झालंय. हं. तिथे गेल्यावर असं नाही होत. ते ऑलरेडी तसेच असतात, पण असतात. समाजाच्या भीतीने ते कधी ओपन होत नाहीत. हं. मग तो एक आहे आणि फॅशन इंडस्ट्री आणि मेकअप इंडस्ट्री सगळ्यांना स्वीकार करते. तुमच्यातले काही शिकलेले ट्रान्स आहेत, ते एका पदावर जातात. त्यांची काही मदत होते का तुम्हाला? आमच्यामध्ये आता बघितलं तर शिकलेले अनेक अनेक लोकं शिकलेले आहेत. काही लोकं MNCजमध्ये HRच्या पोस्टवरती आहेत. अ, काही लोकं गव्हर्नमेंटसोबत मिळून काम करत आहेत आणि काही लोकं आपलं जे ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं, ते त्यांच्यासोबत पॉलिसी मेकिंगचं काम करत आहेत. तर हो, प्रत्येक जणांचा स्ट्रगल वेगवेगळा असू शकतो, पण गरजा सगळ्यांच्या एकच आहेत. हं, आता मला माझे जे बेसिक नीड्स आहेत ते जर आपण बघितलं तर ट्रान्सजेंडर्सना अजून आरक्षण नाहीये कुठेही आणि अ, ना घराच्या योजना आहेत, ना तुम्हाला काही सरकारी योजना मिळतात आहेत. जसं स्त्रियांना वगैरे दिल्या जातात. आता लाडकी बहीण योजना असू दे. मग हं. लाडकी बहीण एक स्त्री असू शकते, तर एक तृतीयपंथी व्यक्ती का नसे असू शकते. तर हा विचार गव्हर्नमेंट करत नाही. मग त्या सगळ्या गोष्टींवरती धोरण बनवणं किंवा पॉलिसीज ज्या काही असतील त्या चेंज करणं, थोडंसं त्याच्यात मोल्ड करणं, हे सगळ्यासाठी पण काम करतात. तर प्रत्येकजण आपापल्या लेव्हलवरती काम करत आहे. प्रत्येकजण आपल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर जर एखाद्या पदावरती आहेत, तर नक्कीच काम करतात. मॅम मध्ये एक अपघात झाला. एका ट्रान्सच्या घरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि सगळंच जळालं. तेव्हा तुम्ही आणि मंगलमुखी फाउंडेशनने त्यांना मदत केली. तर ही जी मदत केली त्यासाठी पैसे येतात कुठून? आता जेव्हा अशा गोष्टी होतात, तेव्हा प्राथमिकता तर आम्ही एकतर जे सगळ्यात महत्त्वाचं असेल तिथं गरजेचं, तर त्यांचं अन्न, पाणी त्याची सुविधा करणं असतं. हं, अशा वेळेला मग आम्ही काय करतो, आमचा ग्रुप आहेत आणि म्हणजे WhatsApp ग्रुप आहेत किंवा असे काही लोकं आहेत जे मनातून काम करण्यात इच्छुक आहेत किंवा त्यांना हं, हे सगळं कामं करण्यात आवडतं. तर अशा लोकांना आपण कॉन्टॅक्ट करतो, जे समुदायातील असतील किंवा समुदायाच्या बाहेरील हं, असतील. तर हं. ते लोकं इनिशियल स्टेजला तर प्रायमरी स्टेजला ते लोकं मदत करतात, की बाबा एवढे-एवढे आम्ही तुम्हाला अमाउंट देऊ, थोडंसं हे करू, ते करू आणि मग त्यात आम्ही पण थोडं आमचं कॉन्ट्रिब्युशन टाकतो आणि सुरुवातीला त्यांचं अन्न आणि राहण्याची तरी सुविधा व्हावी हे करतो आणि त्याच्यानंतर मग NGOज आहेत आपले LGBTQI कम्युनिटीसाठी काम करणारे. मग त्यांच्याकडे आपण कॉन्टॅक्ट करतो. मग हं, त्यांच्या थ्रू पण आपल्याला त्यांच्यासाठी काय करता येईल. मग परत ते घर उभारणी करणं असू देत, मग त्यांचे सगळे भांडी परत त्यांना मिळवून देणं असू देत किंवा कपडे त्यांना घेऊन देणं असू देत. मग अशासाठी NGOजशी टाय अप करणं किंवा जे समाजात काम करण्यास इच्छुक असतील अशा लोकांशी कॉन्टॅक्ट करून मग आपण त्यांना मदत करतो. हो. सेक्शुअलिटीज किती आहे? आत्ता जर बघायला गेलं तर माझ्या अंडरस्टँडिंग प्रमाणे तरी 76 प्रकारचे वेगवेगळ्या सेक्शुअलिटीज आहेत आणि त्यात मग गेज आहे, बायसेक्शुअल आहे, गेज आहे, बायसेक्शुअल आहे, पॅनसेक्शुअल आहे, डेमिसेक्शुअल आहे, असे हं, अनेक वेगवेगळ्या लेस्बियन आहे, हं. सेक्शुअलिटीज आहेत.
मॅम तुमचं एक NGO पण आहे जिकडे तुम्ही LGBTQ कम्युनिटीसाठी मदत करता, काउन्सिलिंग करता. नक्की त्या काउन्सिलिंगमध्ये काय करता तुम्ही? काउन्सिलिंग आता आपण जर विचार केला तर एकतर आपल्याला पेरेंट्सचं पण काउन्सिलिंग करावं लागतं आणि जे व्यक्ती त्या फेजमधून जातीये त्या व्यक्तीचं पण काउन्सिलिंग करणं गरजेचं असतं. कारण काय होतं जेव्हा ती व्यक्ती त्या फेजमध्ये असते ना, तेव्हा एकतर इनिशियल स्टेजला तिला माहिती नसतं की आपण काय आहोत. ती स्वतः एका म्हणजे युद्ध म्हणू शकतो की बाबा लढत असते स्वतःशीच, हं. की आपलं अस्तित्व काय आहे, आपण काय आहोत. आणि मग ते जेव्हा ती एक्सेप्ट करते त्याच्यानंतर मग समाजात एक्सेप्टन्स मिळेल की नाही, आई-वडील एक्सेप्ट करतील की नाही, या सगळ्या गोष्टींचं प्रेशर असतं. मग काही लोकांना मेंटल प्रेशर यायला लागतं किंवा काही लोकांना मानसिक त्रास व्हायला लागतात, आजार होतात. हं. मग ते त्यांना मेंटली काउन्सिलिंग देणं गरजेचं असतं. काही लोकांना सुसायडल थॉट्स यायला लागतात हं. आणि मग त्या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांना समजून सांगणं, की बाबा हे सगळं नॉर्मल आहे, हे काही जगावेगळं नाही आहे. तर ह्या हं. सगळ्या गोष्टी पेरेंट्सचं पण काउन्सिलिंग आणि त्या व्यक्तीचं पण काउन्सिलिंग करावं लागतं. मॅम मध्यंतरी तुम्ही एका लग्नाला गेले होते. ते कपल गे होतं. तर त्यांचं कसं जुळून आलं? ॲक्चुअली ते माझे फ्रेंड्स आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचीही एक फाउंडेशन आहे स्वतःची, ओके. मिस्ट LGBTQI फाउंडेशन म्हणून आणि ते लोकं LGBTQI कम्युनिटीसाठी काम करतात पुण्यामध्ये आणि बेंगलोरमध्ये पण त्यांची एक ब्रांच आहे. तर त्यांचं 8-9 वर्षापूर्वी असंच कामानिमित्त सोशल इव्हेंट्समध्ये वगैरे मीटिंग झाली. मग तिथून त्यांचं रिलेशन वगैरे चालू झालं. हं. मग ते लिव्ह इनमध्येच खूप वर्ष इथे राहायचे. पण मग अजून इंडियामध्ये तर लीगल नाही आहे गे हं. मॅरेज. हं. पण त्यांनी बहुतेक फॉरेन कंट्रीमध्ये जाऊन त्यांनी लग्न केलं होतं 1.5 वर्षापूर्वी. मग त्या तिकडे लग्न केलं आणि मग आता त्यांना असं वाटलं, की फॅमिलीसोबत घरात एक छोटा फंक्शन करावा म्हणून त्यांनी पुण्यामध्ये लग्न केलं होतं. मॅम जर ते लीगल नाहीये तर आपल्याकडे जे 377 आलं ते नक्की काय आहे मग? 377 म्हणजे हे जो तो कलम होता समलैंगिक. हां, समलैंगिक सेक्स करणं किंवा ट्रान्सजेंडर्ससोबत सेक्स करणं किंवा तुमची आयडेंटिटी आता ट्रान्सजेंडर किंवा एक गे म्हणून आता तुम्ही समलैंगिक सेक्स करता म्हणजे तुम्ही गे झाला हं. किंवा लेस्बियन झाला. तर तुमची आयडेंटिटीच समाजाला स्वीकार नव्हती. ओके. आणि मग त्यासाठी तो कलम होता, की जर तुम्ही हे सगळं केलं आणि तर हे अननॅचरल आहे आणि तुम्हाला त्याच्या अंतर्गत शिक्षा शिक्षा होऊ करण्यात येईल. शकते. मग त्यामुळे लोकं ओपन पण होत नव्हते, की आपल्यावरती कारवाई होईल, हे होईल, ते होईल. मग तो जो कलम हटवला, त्यातील काही मुद्दे हटवलेले आहेत. हं. पूर्णपणे तो कलम अजून गेलेला नाही आहे. तर त्यामध्ये एवढंच आहे, की तुम्ही तुमचा पार्टनर चूज करू शकता किंवा समलैंगिक सेक्स हे अननॅचरल नाही आहे. हं. त्यामुळे क्लोजेटमध्ये तुम्ही 4 भिंतीच्या आत काय करता हे कोणालाही काही घेणं-देणं नसतं. तुम्ही तुमचा पार्टनर मेल असू शकतो, फिमेल असू शकते, कोणीही असू शकतं. तर ते काही कलम हटवलेले आहेत आणि लीगल म्हटलं तर ट्रान्सजेंडर्सचं मॅरेज लीगल आहे. केलेलं आहे गव्हर्नमेंटनी आणि जे लेस्बियन्स, गेज आहेत हं. त्यांचं जे मॅरेज आहे ते अजून लीगल झालेलं नाही आहे. मॅम जर पण हे असंच चालू राहिलं, तर तुम्हाला असं वाटत नाही का आपली जी नॅचरल सायकल आहे, ती कुठेतरी ब्रेक होईल? याच्या बाबतीत काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटत नाहीये. पण जे काही नेचर करतं ना, त्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. कारण आता आपण बघितलं तर आपली पॉप्युलेशन किती वाढली. हं. तर त्याला कुठेतरी कंट्रोल करण्यासाठी नेचरच करू शकतं काहीतरी. तर हे आपण म्हणू शकतो, की ह्या गोष्टी जर नॅचरल आहेत आणि जर ह्या होत आहेत, की बाबा गेजचं पॉप्युलेशन वाढणं किंवा लेस्बियन्सचं पॉप्युलेशन वाढणं. तर हे कुठेतरी एक नेचरचंच साईन आहे, की हे सगळं कंट्रोल करण्यासाठी. तर प्रत्येकाला आपापलं इंडिव्हिज्युअल फ्रीडम आहे जगण्याचा. तर त्यांनाही लीगल करणं गरजेचं आहे त्यांचं लग्न. त्यांनी जरी हं. लग्न केलं तरी रिप्रोडक्शन नाही होणार. हं. बट ॲटलीस्ट त्यांना त्यांचं आयुष्य जगता येईल हं. आणि ऑलरेडी आपलं पॉप्युलेशन आहे ते तर वाढतच आहे. ते तरी कंट्रोलमध्ये राहील. मॅम थोडा वेगळा प्रश्न आहे. आता जसं मी पुरुष आहे किंवा एखादी स्त्री असते. आम्ही पुरुष किंवा स्त्री गाजावाजा नाही करत आमच्या सेक्शुअलिटीचा. पण जे LGBTQ कम्युनिटीचे लोक असतात ना, ते खूप गाजावाजा करतात. अर्थात आता लोक त्यांना एक्सेप्ट करत नाही म्हणून त्यांना करावंच लागतं. पण जर ते असंच करत राहिले, तर बाकीचे लोक पण इन्फ्लुअन्स होऊन त्यांच्या कम्युनिटीमध्ये नाही जाणार का? काय वाटतं तुम्हाला? अगदी मला असं वाटतं बरोबर आहे. कारण एखाद्या समुदायाला जर तुम्ही इतके वर्ष दाबून ठेवलेलं आहे
अंडर प्रेशर ठेवलेलं आहे, तुम्ही त्यांना क्रिमिनल घोषित केलेलं आहे, तर त्यांनी इतके वर्ष ते जे सगळं दाबून मनामध्ये ठेवलेलं असतं ते कुठे ना कुठेतरी कधी ना कधीतरी बस्ट होणारच. आणि 377 असल्या कारणानं अनेक लोक ओपन होत नव्हते, क्लोजेटमध्ये असायचे आणि त्यांची सेक्शुअलिटी, जेंडर लपलेलं असायचं, ते सांगत नव्हते. मग जर त्यांनी एवढं आयुष्य जर त्यांचं पूर्णपणे प्रेशरच्या अंडर लपवून ठेवलेलं आहे, तर ते ऑब्व्हियसली प्राऊडली सांगणार की आम्ही या कम्युनिटीला बिलॉंग करतो. तर मला असं वाटत नाही. आणि आजकाल तर भरपूर ठिकाणी असा टर्म निघालेला आहे की तुम्हाला तुमचे प्रनाउन्स पण सांगावे लागतात. तुम्ही जर आता मी जर म्हटलं मनस्वी आणि तर मग मला हर आणि शी हे माझे प्रनाउन्स आहेत. काही लोकांना मी जरी आणि दे हे माझं प्रनाउन्स आहे. तर तुमचं नाव जर तुम्ही सांगितलं तर तुम्ही ही, हिम हे तुमचे प्रनाउन्स झाले. आजकाल अनेक ठिकाणी हेही लावलं जातं. अच्छा. कारण काय होतं, सेक्शुअलिटीज प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. तर तुम्ही जर असं राहताय, पण तुम्ही जर स्वतःला एखादी ट्रान्सजेंडर व्यक्ती समजताय आणि तुम्हाला शी हे शी, दे किंवा हर हे जरी प्रनाउन्स चालत असतील, तर ते तुमचे स्वतःची चॉईस आहे ना. त्यामुळे तुम्ही ते प्रनाउन्स पण तुम्ही ऍड केले पाहिजे तिथून. आता जर आपण शिखंडीचं उदाहरण जर घेतलं तर त्याआधी एक मुलगी म्हणून जन्माला आल्या होत्या, जसं त्यांचं नाव अंबिका होतं. नंतर त्या पुरुष झाल्या. पण हल्ली मुलीचा मुलगा करणं फार अवघड आहे आणि तशा सर्जरीज आहेत, पण त्या खूप महागड्या आहेत. मग तुम्ही ज्या सर्जरीज करता तर त्याचा साधारण खर्च किती असतो? मिनिमम 5 ते 10 लाख रुपये तरी खर्च जातो, जर तुम्हाला फुल ट्रान्झिशन करायचं आहे तर. वजानोप्लास्टी असू दे, ब्रेस्ट इम्प्लांट, मी आता ट्रान्स वुमेनचं सांगते. वजानोप्लास्टी असेल, परत त्यात काय ब्रेस्ट करतात? इम्प्लांट असेल, मग त्यामध्ये तुम्हाला हे तुमचं जे पेनिस असतं त्याचं तुम्हाला नंतर ऑपरेशन करून वजाना इम्प्लांट केली जाते. तर ते ऍक्च्युअली एका महिलेसारखीच असतं? हो हो हो. बट एवढंच आहे की आता एखाद्या महिलेला अंडाशय असतं, त्यामुळे पिरियड्स येतात पिरियड्स वगैरे येतात. किंवा ती मूल जन्माला घालू शकते. तर त्या गोष्टी 2 फक्त होत नाहीत. बाकी सगळं तुमचं बाकी सगळे सेक्शुअल ऍक्टिव्हिटीज असू देत, काही असू देत, ते सगळं तुम्ही त्यामध्ये करू शकता. तर ती वजानोप्लास्टी केली जाते. परत ब्रेस्ट इम्प्लांट असतं. तर काही व्हॉइस चेंज सर्जरीज असतात. तर ह्या केल्या जातात. आणि ट्रान्स मेनच्या जर केसमध्ये आपण बघितलं तर त्यांना ब्रेस्ट असते, ती ब्रेस्ट काढली जाते आणि पिनल सर्जरी केली जाते. तर एक फेक पेनिस बनवलं जातं स्किनचं आणि ते सगळं असतं काही अनेक सर्जरी. तर आजकाल अजून ट्रान्समेन लोकांची पिनल सर्जरी एवढी सक्सेसफुल नाहीये. कारण की ते अवघडच नाही, खूप अवघड आहे. त्या सगळ्या गोष्टी, कारण ते नॅचरल असतं आपलं इरेक्शनचं वगैरे. तर त्या गोष्टी म्हणजे खूप अवघड आहे आणि सक्सेस रेट 0.01 वगैरे आपण त्याचं म्हणू शकतो. पण ट्रान्स वुमेनच्या बाबतीत आपण 90-95% सक्सेस रेट बघू शकतो. मॅम, मग एवढे पैसे येतात कुठून तुमच्याकडे? मग आता ते तुम्हाला आयुष्यभर तुम्हाला कष्ट करावंच लागतं ना त्यासाठी, की बाबा बेगिंग करा, सेक्स वर्क करा. मॅम, जर देशावर काहीतरी संकट आलं, युद्ध परिस्थिती झाली, तर ट्रान्सजेंडर कम्युनिटी कसं सपोर्ट करेल देशाला? ट्रान्सजेंडर कम्युनिटी जर आपण बघितलं तर ऑलरेडी सगळे म्हणजे क्रांतिकारी म्हणू शकतो आपण त्यांना, कारण ते स्वतःसाठी, अस्तित्वासाठी आणि स्वतःच्या समाजासाठी तर ऑलरेडी लढत आहेत. आणि मला आता इयर आठवत नाहीये एक्झॅक्टली, पण जेव्हा भारताचं युद्ध झालं होतं बहुतेक पाकिस्तान सोबत, तेव्हा अनेक संकट आपल्यावरती आले होते. 1971. मला इयर नाही लक्षात आहे. पण तेव्हा ट्रान्सजेंडर लोकांनी पण स्वतःचे जे इन्कम असेल किंवा हे असेल ते सगळं देशासाठी दिलं होतं तेव्हा. आणि की बाबा आपल्या देशाला सपोर्टची गरज आहे, तर त्यामुळे आम्ही सुद्धा ह्या देशाचेच नागरिक आहोत आणि पहिला तर देशच असतो, मग नंतर बाकी सगळं. त्यामुळे आम्ही देशावरती तर सगळ्यात जास्त प्रेम करतोच. लोकांकडनं काय अपेक्षा आहेत तुमच्या? लोकांकडून अपेक्षा इतक्याच आहेत की 4 लोकांमध्ये तुम्ही आमचा देव म्हणून पाया पडताना, पण एक मनुष्य म्हणून तरी तुम्ही स्वीकार करा. देव म्हणून पाया नाही पडले तरी चालेल, पण एक मनुष्य म्हणून स्वीकार करा. बरं. आणि जी तुमची देवी आहे यल्लम्मा, तिला का इतकं मान आहे तुमच्या समाजामध्ये? जेव्हा तिला जमदग्नी ऋषींनी घरातून काढलं होतं, हाकललं होतं, तेव्हा तिला सांभाळायला कोणीच नव्हतं आणि
तेव्हाचे जे पारलिंगी व्यक्ती होते, आपण त्यांना जोगती पण म्हणतो. ते पूर्ण तो एक कॉन्सेप्ट वेगळाच आहे. तर जोगती समाजातील लोक असतात. तर ते त्यांनी तिचा सांभाळ केला होता आणि तिला कुष्ठरोग झाला होता, असं काहीतरी ती एक आख्यायिका आहे आपल्याकडे. आणि तेव्हा मग तिला सगळं बरं करण्यासाठी तिची सेवा करणं हे सगळं आमच्या समुदायातील लोकांनी केलं होतं तेव्हा. मग त्यामुळे आपण जर यल्लमाला व्यवस्थित कधी बघितलं, तर इथे मिशा असतात. ओके. तुम्ही कधी आता इथून पुढे जर ऑब्झर्व्ह केलं ना मुखवट्यावरती, तर बघा की देवी ती पूर्ण स्त्रीरूप असतो आणि इथं मिशा लावलेल्या असतात. मग ते त्या देवीने का लावून घेतलं, की तुम्ही माझी सेवा केली एवढी माझ्या वाईट वेळेमध्ये, तर इथून पुढे सगळ्यात पहिला मान तुम्हाला दिला जाईल माझ्यासाठी आणि माझ्या पूजेसाठी. आणि त्यामुळे आमच्या लोकांना जास्त मान ह्या यल्लमा देवीच्या कार्यक्रमात वगैरे दिला जातो. आणि देवीने स्वतःच स्वीकार केले, तर आपण मनुष्यांनी स्वीकार केलं पाहिजे. तुम्ही नॉर्मल मंदिरात जेव्हा जाता, हां. तेव्हा असं लोकांच्या नजरा अशा वेगळ्या वाटतात का तुम्हाला, तुमच्यावर पडतायत? ते तर होतंच. पण आता मी सगळीकडे तसं बघायला गेलं तर मी जाते. आता दगडूशेठ गणपतीला पण आम्ही आरती केली होती. हं. लक्ष्मीपूजन दिवशी त्यांनी आरतीचा मान दिला होता. भाऊसाहेब रंगारीला पुनीत बालन यांनी आपल्याला आरतीचा मान दिला होता. अनेक वेगवेगळ्या मोठ्या-मोठ्या मंडळात पण जाते. पण सगळेच एका चांगल्या विचाराचे असतात असं नसतं. बघण्याचा प्रत्येकाचा आपापला दृष्टिकोन आहे आणि हं. तोच बदलण्यासाठी आपण शिखंडीची सुरुवात केलेली आहे. हं. आणि तुमच्या परिचयातल्या एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीवर जर अत्याचार केले आहेत किंवा रेप करायचा प्रयत्न करत असेल, तुमच्या समोर होतंय त्या घटना, तर तुमचं काय पाऊल असेल त्यावेळेस? होतंय नाही, ही ऑलरेडी झालेली घटना आहे. झालीये? तर माझी एक फ्रेंड होती, लेस्बियन होती हं. आणि पार्टीला गेली होती, ड्रिंक वगैरे केली होती तिने. तर तिला एका मुलानी हॉटेलवरती घेऊन गेला. परत तिच्यावरती रेप केला. तिला तिथेच सोडून तो गेला होता. आणि ती मुलगी मेंटली एवढी डिस्टर्ब झाली होती, की ती पोलीस केस करायला पण तयार नव्हती. मेंटली तिचं काउन्सिलिंग करून तिला पोलीस स्टेशनला घेऊन जाऊन ती कंप्लेंट फाईल करायला लावली. तर पोलिसांनी पण रेप केस असून सुद्धा रात्री मी काहीतरी 1 वाजता पोलीस स्टेशनला गेले होते आणि सकाळी 10 वाजता मला एफ-आय-आर हातात दिली. ते पण मी रात्रभर व्यवस्थित माझं पेशन्स लेव्हल कंट्रोल करून गप्प बसले होते. पण सकाळी त्यांनी मला टाळ्या वाजवून शेवटी हे दाखवायलाच लावलं, की तुम्ही जोपर्यंत तुमच्या लायकीवरती येत नाही, तोपर्यंत पोलीस काम करत नाहीत. मग बरं. त्याच्यानंतर ती रेप केस फाईल केली आणि मग तिला मेडिकलला वगैरे पाठवलं. मग हे ऑलरेडी झालं होतं आणि अशा केसेस माझ्याकडे बऱ्याचशा येत असतात. हं. कम्युनिटीतल्या असू देत किंवा बाहेरचेही असू देत. मी जात असते आणि मदतीचा हात नक्कीच कायम सगळ्या महिलांसाठी मी उभी राहील. कधीही तुम्ही मला फोन करू शकता. धन्यवाद मॅम, तुम्ही आलात. खूप चांगल्या गप्पा झाल्या आणि असे गैरसमज खूप होते मनात. ते माझ्या मनातले तर गेले. आता एपिसोड जेव्हा रिलीज होईल तेव्हा लोकांच्याही मनातले जातील अशी आशा करतो. नक्कीच. धन्यवाद.